जय आदिशक्ती. मी तुम्हा सर्वांची ताई राधाताई. जीवनातील सत्य या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू भगिनीचं आणि चॅनलच्या दर्शकांचं सहर्ष स्वागत करत आहे. बंधू आणि भगिनींनो, आजचा विषय हा सर्वांना माहिती आहे किंवा आपण करतो, ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात चालू आहेत म्हणून बनवलेला आहे आणि काहीतरी कुठेतरी चुकतंय किंवा बरोबर आहे, तर या व्हिडिओच्या मार्फत आज आपल्याला ते समोर येईल. बघा, व्हिडिओचं नावच आहे की बळी देणं गरजेचं आहे का, किंवा जेव्हा आपण नवस करतो तेव्हा त्या नवसामध्ये बळी, एखाद्या जीवाची बळी देणं, हा नवस करणं खरंच गरजेचं आहे का किंवा कितपत योग्य आहे. बघा, जेव्हा नवस या विषयावरती बोलायचं ठरलं तर आपल्याला खूप अशा गावांमध्ये, शहरांमध्ये, गावांमध्ये, वस्त्यांमध्ये, वाड्यांमध्ये किंवा खूप अशा जुन्या मंदिरांमध्ये, तीर्थक्षेत्री असं आढळेल की खूप जास्त प्रमाणात एक प्रथा, एक रूढ आणि एक नियम पाहायला मिळतो आणि ते सातत्याने न चुकता करत असतात. आता हे करण्यामागं त्यांची श्रद्धा आहे, भाव आहे, समर्पण पण आहे आणि एक निष्ठा आहे आणि विश्वास आहे की असं केल्याने असंच होतं आणि होत आले आणि होणार. ह्या गोष्टी त्या धरून ती लोक करतात. ठीक आहे, माझं इथं कुणालाच काही म्हणणं नाही किंवा काही गोष्टी चुकीच्या आहेत असंही म्हणत नाही मी. ठीक आहे, तुम्ही ज्या गोष्टी पूर्व परंपरेपासून चालू आहेत त्याच्यात न व्यत्यय आणता तुम्ही ह्या गोष्टी करताय, पण हे करत असताना आपल्या हातून नकळत काही गोष्टींची चूक होते आणि चूकच नाही तर पाप होते. याची जाण होते का आपल्याला? ते करतोय म्हणून मी करते, करत होते, करत आहेत आणि करणार आहोत. ह्या गोष्टीत भक्ती एका साईडला, श्रद्धा एका साईडला, विश्वास एका साईडला, पण आपल्या हातून जे घडतंय ते योग्य आहे का, हे पण पडताळणी केली पाहिजे की नाही. नवस करणं चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. मुळात नवस म्हणजे एका भक्ताने त्या देवाला एक घातलेलं सागडं, म्हणजे एखाद्या गोष्टीचं मागणी आणि त्या मागणीनंतर त्या गोष्टीची पडताळणी. मुळात भगवंताची आपण परतफेड करण्याची आपली लायकी नाही कोणत्याच पद्धतीने किंवा कसंच आपण भगवंताची परतफेड करू शकत नाही. तो देव आहे, ईश्वर आहे, अनंत आहे, सर्वव्यापी आहे. त्याला तुमच्या कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही. मी सातत्याने सांगत असते, ईश्वराची भक्ती किंवा जे काही आपण करतोय ते ईश्वराला, आपल्याकडं त्यांचं लक्ष असावं, त्यांची कृपा आपल्यावर असावी म्हणून करत असतो. ठीक आहे, तुम्ही काय केलंय किंवा न केलंय याचा त्याला फरक पडत नाही. तो आदी आहे, अनंत आहे, ब्रह्मांड नायक आहे, चराचरामध्ये आहे. काय काय करणार आहात तुम्ही? ठीक आहे ना. तर पहा, तुम्ही जे नवस करताय, नवस सात्विक असावेत, करा. हा तुमचा भाव आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे, काहीच अडचण नाही. ठीक आहे. आणि कदाचित आपली अशी मानसिकता आहे किंवा असं ठरलेलं आहे, एक मनाचं एक हे झालेलं आहे, आपला निश्चय झालेला आहे की आपण असा नवस केला तर गोष्टी होतात, तर काही अडचण नाही, नवस करा की, पण सात्विक करा. सात्विक म्हणजे कसं, थोडक्यात उदाहरणार्थ एखाद्या देवीची तीर्थक्षेत्री जाऊन ओटी भरा, गोडाधोडाचा नैवेद्य करा. एखादी गोष्ट त्या मंदिरात नाही, कमतरता आहे आणि तिची खरंच गरज आहे, ती गोष्ट तिथं पुरवा. येणाऱ्या भाविक भक्तांना होणारे त्रास, त्याच्यात आपली काय मदत होईल किंवा भविष्यात त्या तीर्थक्षेत्री आपल्याकडून काय योग्य ती गोष्ट देता येईल जी गरजेची आहे, असे नवस करा, ज्याने तुमचं तर समाधान होईलच, पण बऱ्याचशा लोकांची गरज भागेल. करतो का आपण असे नवस? आपली नवस कशी असतात माहितीये का?
एखादी देवी आहे, देव आहे, आई असं असं होऊ दे, तुला 2 बोकडे. बाबा, हे प्रभू, माझं हे काम होऊ दे, तुला 4 कोंबडे. तुला इतक्या इतक्या सोन्याचं दान, तुला हे, तुला ते. अरे भगवंत सगळ्या मोहमायातनं, सर्व गोष्टीतनं अलिप्त आहे. मुळात हे समजून घ्या तुम्ही. तो फक्त भक्तीचा आणि वासनेचा भुकेलेला आहे. तुमचं मन जितकं पवित्र, जितकी श्रद्धा तुमची गाढ, तेवढा तो तुमचा. गरज नाही, ह्या गोष्टींची गरज नाही. एखाद्या व्यक्तीने एखाद्या ठिकाणी एखादा बळी जर नवस केलेला असेल आणि तो पूर्ण नाही झाला, तर अशी मान्यता आहे आपल्या समाजामध्ये, आपल्या अवतीभोवती असं मानलं जातं की त्या देवाची आपल्यावरती अवकृपा किंवा कोप होईल. किती किती ज्ञान आहे आपल्याला पहा, म्हणजे किती चुकतो आपण. मुळात तुम्हीच म्हणता की नाही, नवस हा देवीला नाही, म्हणजे जो बळी आहे तो देवीला नाही तर दैत्याला जातोय. ठीक आहे, मी संमत आहे तुमच्या मताशी. जर बळी देवीला नाही दैत्याला जातोय, आणि मग नवस तुम्ही कोणाला केलाय? देवीला केलाय ना. देवी खाते का हो नॉनव्हेज? देवी खाते का? मांसाहार करते का देवी? देवीला भोग लागतो का मटणाचा? त्या गोष्टींचा, रक्ताचा भोग लागतो का देवीला? हा, काही देवी आहेत ज्यांना भोग नाही, टिळा लावला जातो, तोही पशुपक्ष्यांचा नाही, तर तुमच्या रक्ताचा. थोडक्यात सात्विक. फक्त गंध लावला जातो, तेही आपल्या हाताला थोडस त्यातनं एक थेंबर रक्त काढून केलं जातं छिद्रामार्फत वगैरे. ती एक वेगळी प्रोसेस आहे. तो टिळा असतो देवीला. पण टिळ्याचा अर्थ खूप वेगवेगळे आहेत. यश, समृद्धी, म्हणजे एक खूप मोठं त्यामागे हे आहे. पण आपण काय म्हणतोय की देवीला नवस केलेला आहे, देवाला नवस केलेला आहे बळीचा, आणि तो जर आपण दिला नाही तर देवाची, भगवंताची आपल्यावरती अवकृपा होईल, आपल्यावर कोप होईल. जरा विचार करा की हे होईल का? कसं शक्य आहे? मुळात देवी मांसाहार करत नाही, देवीला बळी लागत नाही, तिच्या दैत्याला लागते. आणि मग नवस कुणाला केलाय तुम्ही? दैत्याला. दैत्याकडनं काम करून घेतलंय का? देवीने काम केले. आणि तुम्हाला सांगितलंय कुणी का तुम्ही केलं नाही तर देवाची तुमच्यावर अवकृपा होईल किंवा देव कोपेल? देव म्हणजे काय हे तत्व मुळात समजून घ्या. ईश्वर आहे तो मायाळू आहे, कनवाळू आहे, प्रेमळ आहे. अहो, जिथं ओसड जमीन असते ना, आणि तिथं प्राण्यांची खाण्यापिण्याची काही सोय नसते, तिथं हा भगवंत पाऊस पाडतो, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय हा करतो. जिथं ज्याचा कुणीच वाली नाही, ज्याला कशाचाच आसरा नाही, अशा ठिकाणी हा भगवंत आधार बनतो. जिथं मायाचं प्रेम नसेल, आईचं प्रेम नसेल, तिथं तो आई बनतो. एखाद्या तहानलेल्या व्यक्तीची तहान क्षमवतो, एखाद्याची सावली बनतो, निराधाराला आधार होतो, तो देव आहे. मग देव सगळं चांगलं करतोय, तो वाईट करू शकतो का? तो कुणावरती कोपू शकतो का? कुणाला शिक्षा देऊ शकतो का? अजिबात नाही. मुळात देव म्हणजे सगळं चांगलं, एक चांगली ऊर्जा, एक चांगली ताकद, ज्याच्यानंतर काहीच नाही, तो देव. मग एवढा मोठा देव आहे, एवढी मोठी त्याची महती आहे, तो सगळ्याला शिक्षा करत नाही, तो सगळ्याला माया लावतो, जीव लावतो, प्रेम लावतो.
उलट चुकीला माफी जो देतो तो देव असतो. आणि मग देव तुम्हाला शिक्षा कशी काय करणार? देव कधीच कुणाला शिक्षा करत नाही. देव इतका मोठा आहे, तो मोजता येणार नाही, सांगता येणार नाही की केवढा आहे. त्याची महती पण आपण सांगू शकत नाही किती आहे. आणि मग असा देव या सृष्टीवरती आपली लायकी, आपली क्षमता सुईच्या टोका एवढी, अणुरेणू एवढी, कणा एवढी नाही. आणि तुमच्या काही केल्याने किंवा न केल्याने त्या भगवंताला फरक पडणार आहे का? नाही पडणार. राहिला विषय दैत्याला नैवेद्य द्यायचा. अहो, दैत्य खातोय न खातोय हे माहिती नाही, पण त्या दैत्याच्या नावाखाली जी खातात ना ती खरी दैत्य. लक्षात येते? जी त्या जीवाची हत्या करून स्वतःची भूक शमवतात ना ती खरी दैत्य. दैत्य तुम्ही पाहिलीत नाहीत, ही खरी दैत्य आपल्या आसपास आहेत ती, आणि ती त्यांची भूक भागवतात. तो दैत्य माहिती नाही देवीचा. कदाचित देवीने सांगितल्यानंतर तो काहीच करणार नाही, रागवणार नाही, शांत राहील, गोडाचा नैवेद्य तो पण खाईल. पण ही दैत्य मात्र तुमच्यावर कोपल्याशिवाय राहणार नाहीत. तर पहा किती आणि का महत्वाचं आहे बळी देणं. आणि कळत न कळत तुम्ही पापाची भागीदार होताय. एखादी जीव हत्या, एखाद्या पशुची हत्या, एखाद्या प्राण्याची हत्या केल्याने निश्चितच देवाचा कोप होईल का नाही होईल हे माहिती नाही, पण तुमच्या पापामध्ये भर पडल्याशिवाय राहणार नाही. आणि पापाचा घडा भरण्यासाठी इतकीशी चूक सुद्धा पुरेशी आहे. जेवढं होईल तेवढं पुण्य गोळा करा, पाप नाही. बघा, पटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत चला. माझ्या चॅनलवरती आपल्याला जे खरं आहे, जे सत्य आहे आणि जे गरजेचं आहे, आणि भक्ती कोणत्या माध्यमातून करावी किंवा काय सत्य आहे जीवनात, काय खरं आहे ह्याच्याशीच मी तुम्हाला परिचित करणार आहे. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे. तुमच्या जर काही आध्यात्मिक अडचणी असतील तर मला चॅनल व्हिडिओच्या खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल, मेसेज, कमेंट करू शकता. जय आदिशक्ती आदेश.